मुरगुड शहरातील मध्यवर्ती असलेल्या जमादार चौकाचं नामांतर करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नाव देण्यात यावं अशी मागणी 4 दिवसांपूर्वी मुरगुडमधील तरुणांनी नगरपालिकेकडे केली होती। या विषयावर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल अशी अपेक्षा तरुणांकडून व्यक्त करण्यात येत होती, पण प्रत्यक्षात नगरपालिकेच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा झालीच नाही। त्यानंतर आक्रमक झालेल्या तरुणांनी घोषणाबाजी करत शुक्रवारी मुरगुड बंदची हाक देत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मुरगुड शहरातील मध्यवर्ती जमादार चौकाचं नामांतर करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नाव देण्यात यावं अशी मागणी 4 दिवसांपूर्वी मुरगुडमधील तरुणांनी निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली होती। मात्र सभेमध्ये या विषयावर चर्चा झाली नसल्याचं समजताच आक्रमक तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि थेट नगरपालिकेच्या सभागृहात प्रवेश केला। यावेळी तरुणांनी नगरसेवकांना जाब विचारला, त्यावर नगरसेवकांनी या विषयावर पुन्हा बैठक घेऊन जमादार चौकाच्या नामांतराबाबत चर्चा करण्यात येईल असं आश्वासन दिलं, पण त्यानंतरही तरुण शांत झाले नाहीत। त्यांनी नगरपालिकेच्या खाली येत पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान शुक्रवारी मुरगुड बंदची हाक देत संतप्त तरुणांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला। याबाबत मुख्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता या चौकाच्या नामांतराबाबत आणखी एक निवेदन आलं असून शहरातील काही नागरिकांनी या चौकाचं सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जमादार यांचं नाव कायम ठेवण्याची मागणी केल्याचं सांगितलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र शहरातील अन्य कोणत्याही चौकाला ते नाव द्यावं अशी भूमिका अन्य काही नागरिकांनी मांडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगुड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।